शिवाजी महाराज की जय। आज मोहिमेचा दिवस। दिवसाची सुरुवात भल्या पहाटे तांबडं फुटायच्या आतच झाली। गावातील आई श्री तुळजाभवानीचं आणि ग्रामदैवताचं दर्शन घेऊन आम्ही मावळ तालुक्याच्या धारकऱ्यांनी कोकणातल्या उमरठ गावी कूच केली। उमरठ ही भूमी तानाजींच्या त्यागाची साक्ष देते। इथंच त्यांच्या पार्थिवावर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी अंत्यसंस्कार केले आणि म्हणूनच इतिहासाच्या पानांमध्ये उमरठ गावाचं नाव अजरामर झालं। नमस्कार मंडळी, जय श्रीराम। स्वागत आहे तुमचं आपल्या धारातीर्थ गडकोट मोहीम 2025 मध्ये। आत्ता आपण आहोत समाधी उमरठ या ठिकाणी। म्हणजे अर्थातच आपली जी मोहीम होणार आहे ती समाधी उमरठ या ठिकाणापासून चालू होऊन आजपासून 5व्या दिवशी आपण दुर्गराज रायगडावरती असणार आहोत। सो नेहमीप्रमाणे आपल्या मोहिमेच्या आपण जे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तो मोहिमेचा पूर्ण अनुभव हा तुमच्यापर्यंत देण्याचा माझा प्रयत्न असतो। आजचा मुक्काम हा उमरठलाच होणार होता। अरुण पाटील आणि पुण्याचे पांडुरंग तात्या बलकवडे यांचं व्याख्यान झालं आणि गुरुजींचं दर्शन घेऊन आम्ही या ऐतिहासिक भूमीमध्ये लागलीच झोपी गेलो। मोहिमेतील दिवसाची सुरुवात ही व्यायामाने होते। सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार आणि जोर बैठकांचा व्यायाम करणं ही मोहिमेत गुरुजींनी दिलेली पहिली शिकवण। सकाळी साधारण 6च्या सुमारास मोहिमेतील परमपवित्र भगव्या ध्वजाचं पूजन झालं आणि प्रेरणा मंत्र घेऊन मोहिमेची सुरुवात झाली। उमरठ गावापासून पहिल्या दिवशीची सुरू झालेली ही तंगलतोड वाटेतील अनेक वाड्या वस्त्या ओलांडत भोपळ्याच्या मुरानं मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच काथिवडे गावामध्ये पोहोचणार होती। पण त्या अगोदर वाटेतील नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या स्मारकाचं दर्शन देखील घ्यायचं होतं। सो तुम्ही बघाल मंडळी, आपण आता जे पोहोचलेलो आहे की नाही ते सुभेदार सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीजवळ। तिथं समाधीजवळ आपण पोहोचलो। तिथं थोडेसे श्लोक म्हटले आपण आणि आता आपली जी मोहीम आहे ते पुढे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेली। आज भरपूर धारकरी नव्याने आलेले आहेत, संख्या भरपूर जास्त आहे। आणि ह्या जर मोहिमेबद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर वाट जी आहे ती अत्यंत मोठी आहे। म्हणजे डांबरी रस्त्याने आपण चालतो, कच्च्या वाटा जरी असल्या तरी प्रशस्त वाटा आहेत, त्यामुळे धारकऱ्यांचा जो लोंढा आहे की नाही तो फार मोठा आहे। पाठ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि माझ्या मागे देखील बघाल। आता इथे की नाही ती समाधी जी होती त्या समाधीचं दर्शन घेऊन आपली मोहीम पुढे निघालेली। दरवर्षीप्रमाणे की नाही आपल्या मोहिमेची रचना आहे
पुढे जर तुम्ही म्हणाल तर आपलं टेहळणी पथक, त्या पाठीमागे हलगी पथक आणि हलगीच्या पाठीमागे आपला मानाचा ध्वज असतो. त्यानंतर आपलं शस्त्र पथक आणि त्या पाठोपाठच आपले हजारोने जे धारकरी आलेले आहेत की नाही दंडकधारी ते असतात. सो अशाच पद्धतीची जी रचना आहे दरवर्षी आपल्याला मोहिमेमध्ये पाहायला मिळते. आणि मागे जसं तुम्हाला मी म्हटलं की मोहिमेमध्ये भरपूर संख्या आलेली आहे आणि रोड देखील मोठे असल्यामुळे की नाही प्रचंड धारकऱ्यांचा लोंढा आहे. आणि चालली आहे मोहीम. आत्ता जस्ट आपण ते सूर्याजी मालुसरे आहे त्यांची जी समाधी आहे की नाही त्याचं दर्शन घेतलं आणि आता पुढे निघालेलो आहे. तो आता मी आहे की नाही शस्त्र पथकामध्ये आहे. म्हणजे ध्वजाच्या पाठीमागे जी आपली टोळी असते, एक टीम असते, ती शस्त्र पथकाची असते आणि त्यामध्ये मागे सांगितल्याप्रमाणे दंडकधारी धारकरी असतात. सो या शस्त्र पथकामध्ये चालत असताना किती कसरत करावी लागते, इथं येण्यासाठी काय करायला लागतं, तर मला सत्यम दादा तुम्ही सांगा. पहिले तर तुम्ही कुठून आलात आणि शस्त्र पथकामधला तुमचा अनुभव कसा आहे? नमस्कार, मी सत्यम सावंत. मी आलोय मावळी विभागातून. हां तर ही माझी 4थी मोहीम. हां पण शस्त्रधारी पथकामध्ये येण्याचं माझं स्वप्न पहिल्या मोहिमेपासून होतं आणि यावर्षी मी ते पूर्णही केलं. हां आणि वेगळा अनुभव असा की शस्त्रधारीची जी शिस्त आहे हां ती बाकीच्यांपेक्षा खरंच वेगळी. बरोबर. आणि इथे ते चालण्याचा वेग आहे हां तोही बाकीच्यांपेक्षा खूप वेगळा आहे. बरोबर. इथे चालताना खरंच मोहीम कळतीये मला की खरंच मोहीम करताना, युद्ध करताना कसं जावं लागत असेल, शस्त्र हातात घेऊन कसं वागवावं लागत असेल, आपल्या जे सोबत चाललेत त्यांचंही संरक्षण कसं करता येईल बरोबर. हेही सुद्धा कळते आपल्याला. बरोबर. जय श्रीराम. हनुमान. सो तुम्ही बघाल शस्त्र पथकामधल्या सत्यम दादांचा आपण अनुभव जाणून घेतला. तर माझ्यासोबत आहे. बाळा तुझं नाव सांग, कुठून आलायस? माझं नाव कार्तिक नागेंद्र. मी बेळगावमधून आले. बेळगावमधून आलायस आणि शस्त्र पथकामध्ये पहिलीच वेळ आहे की याच्या अगोदर केलंस तू? ही पहिली वेळ. पहिले कसा? श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा धारकरी म्हणजे काय तर क्रमांक 1ची शिस्त. आणि ह्या शिस्तीमुळेच धारकरी ओळखला जातो. आता आहे की नाही मोहिमेचा आपण जसं जे टेपाडवरती चढतोय म्हणजे सह्याद्रीच्या जे घाटमाथ्यावरती आपण निघालेलो. घाटमाथ्यावर म्हणजे सह्य पठारावरती आपण जर निघालो की नाही त्या ज्या वाटा आहेत स्टेप असल्यामुळे की नाही भरपूर आता थकवा जाणवतोय. जसजसं आता मोहीम पुढे सरकते आहे तसं सूर्य देखील डोक्यावरती आलेले आहे. तुम्ही बघाल आत्ता वाजलेले 9:30-10 झालेले आहेत ऑलमोस्ट. आणि ऊन आता चांगलंच आपल्याला काय म्हणतो ते हाश ऊन लागतंय. गडकोट मोहिमेमध्ये सह्याद्रीच्या अशा वाटा करत असताना की नाही तुम्हाला सह्याद्रीचं खूप छान असं रूप पाहायला मिळतं. जसं आम्ही की नाही सावित्रीचं खोलं ओलांडून वरती आलो, त्यानंतर कामथीचं कोरं ओलांडलं आणि तिथून पुढे की नाही आपण त्या देवीची आरती घेतली. तुम्ही मागे पाहिलं असेल. आणि आता ह्या टेकडावरती आलं. इथून छान असं सह्याद्रीचं रूप जे दिसतंय म्हणजे मंगळगड उर्फ कांगोरी जो आहे की नाही तो माझ्या नजरेस पडतोय. तिथंच पाठीमागे आहे की नाही त्या बेचकीमध्ये पिंपळवाडी गाव वगैरे आहे, किवे, कामथे. सो ही सगळी गावं ह्या पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. माझ्यासोबत आहे ध्वजाचे मानकरी तेजस दादा. तर दादा मला तुम्हाला विचारायचं आहे ह्या वर्षी देखील तुम्ही शिवप्रभू दौडीसाठी पळणार असाल तर मग तयारी केलेली आहे? हो केली तयारी. होय. किती तयारी करायला लागते? म्हणजे साधारण 1-9-10 किलोमीटरच्या आसपास बायले तेवढं झालं पाहिजे. हां 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 तेवढं असलं पाहिजे. मग बघूयात आता आपली जी असणार आहे ते 4थ्या दिवशी म्हणजे इथून पुढचा जो 4था ब्लॉग असेल त्यामध्ये तुम्हाला शिवप्रभू दौड पाहायला भेटेल. आता ध्वज फक्त थांबला होता 20व्यासाठी, आता निघालेला आहे. सो भेटूयात पुढे.
तुम्ही बघाल आता सकाळचे वाजलेले 10:30 आणि आपण आता पोहोचलेलो आहे फोपळ्याचा मुरा जे आहे की नाही त्या ठिकाणी. आणि इथं पहिला आपण ब्रेक घेतलेला आहे. म्हणजे सकाळची न्याहारी आपली झाली नव्हती. जसं आपण उमरट सोडलं की नाही 6च्या दरम्यान, सो इथं येऊनच आपण थांबलेलो आहे. आणि इथं आता मोहिमेचा दोष तुम्ही पाठीमागे बघाल तिकडे आपल्याला लावलेला आहे. आणि पहिली जी आपली टेहळणी पथक आहे, त्यानंतर आपण शस्त्र पथक जे काय आहे, ध्वजधारी आहे, ते सगळे आता इथं आपण नाश्ता करतो. आणि ह्या गावाबद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर ह्या फोपळ्यासमोर ह्या गावामध्ये की नाही पाण्याचा जो साठा होता, या अगोदर त्या ठिकाणी झरा होता, तिथे नंतर विहीर बांधण्यात आली होती, पण विहिरीचं पाणी ह्या गावापर्यंत येत नव्हतं. आणि जशी आपली मोहीम जाहीर झाली तसं शासनानं त्यांना जे सोलार सिस्टीम आहे, पंप आहेत, त्या सिस्टीम बसवून दिल्या. आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगायची म्हणून नाही सांगत आहे, तर इथं असलेल्या गावकऱ्यांनीच मला ही गोष्ट सांगितली. हॅलो, नमस्कार. मी मंगेश श्रीरंग पवार, मंडळ अधिकारी पोलादपूर. आज या ठिकाणी धारातीर्थ यात्रेची सुरुवात उमरट येथून झाली आणि आत्ता ध्वजासह आपण फोपळ्याचा मुरा इथं पोचलेलो आहोत. तर इथे आरोग्य विभाग, पोलीस विभाग, आमचे वन विभाग आणि महसूल विभाग सगळे डिपार्टमेंट एकत्र येऊन इथे येणाऱ्या अडचणी म्हणजे ORSच्या संदर्भात असेल, आरोग्याच्या संदर्भात असेल किंवा पाण्याची व्यवस्था व्हावी, सर्व धारकऱ्यांना इतर काही गोष्टीची अडचण भासू नये यासाठी सक्रियतेने सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि तहसीलदार पोलादपूर यांच्या वतीने आणि त्यांच्या आदेशाने आम्ही सगळे इथे एकत्रित येऊन धारकरी लोकांची सेवेसाठी इथे थांबलेलो आहे. ताई, गावाचं नाव काय म्हटलं तुम्ही? फोपळ्याचा मुरा. आणि इथं पाण्याची कशी सोय आहे? पाणी आमच्याकडे अजून डोक्यावर आणायचं, पण आता हे सळी हे पिकनिक पाणी नळ चालू केलं. म्हणजे धारातीर्थ गडकोट मोहीमुळं हे चालू केलं. मागे जे तुम्ही विहीर पाहिली की नाही, अगदी त्याच विहिरीबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. म्हणजे विहीर अगोदर होती, तो पाणवठा अगोदर होता आणि पाण्याचे नळ देखील गावापर्यंत पोहोचले होते, पण त्या नळाला पाणी येत नव्हतं. आणि श्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कामाची पोचपावती किंवा मनापासून केलेलं कार्य त्याचं नक्कीच आपल्याला फळ मिळतं. आणि तुम्ही बघाल ह्या वाटेवरती पाणी नसताना जसं शासनाला कळालं की भिडे गुरुजींची धारातीर्थ गडकोट मोहीम या वाटेने जाणार आहे, त्यांनी एका दिवसामध्ये पाण्याची सोय केली. आणि त्याचा फायदा धारकऱ्यांना ह्या वर्षी होणार आहे एका दिवसासाठी, पण गावकऱ्यांसाठी आता ते वर्षानुवर्ष चालत राहणार आहे. त्यामुळं ही गोष्ट एक चांगली वाटली. गावकऱ्यांनी अक्षरशः मनातून ह्या गोष्टी सांगितल्या की त्यांना खूप छान असं वाटतं ही धारातीर्थ गडकोट मोहीम त्यांच्या गावातून जाते. म्हणजे एक भाग्य म्हणायला लागेल त्या गावाचं, जे पाण्याचा प्रश्न या धारातीर्थ गडकोट मोहिमेमुळे त्यांचा सुटला. ह्या धारातीर्थ गडकोट मोहिमेच्या वाटा जर तुम्ही म्हणायला गेलात की नाही, कधी डांबरीने असतील मागे पाहिल्यानुसार तुम्ही, कधी गावकऱ्यांच्या कच्च्या पायवाटा, तर कधी सह्याद्रीच्या जंगलातल्या अशा पायवाटांनी आपली मोहीम चालत असते. ह्या वाटेने कधी काळी पूर्वज आपले या ठिकाणावरून गेले असतील, कधी काळी मावळे असेच या सह्याद्रीच्या गडकोटांच्या सान्निध्यामध्ये राहिली असतील. आणि तो अनुभव घेण्यासाठी धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये प्रत्येक वर्षी सामील होणं हे प्रत्येक धारकऱ्याचं, प्रत्येक मराठी माणसाचं, प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे असं म्हणायला लागेल. तुम्ही आता बघाल सकाळपासून ध्वजाच्या पाठीमागे जो काही लोंढा होता, जे काही शस्त्रधारी होते, तुम्ही त्यांची संख्या बघाल. आता पाठीमागे आपण जसं नाश्त्याला थांबलो होतो की नाही, त्यानंतर अगदी मोजकेच धारकरी पुढे आलेले आहेत आणि अगदी आता शिस्तीने चाललेले आहेत. म्हणजे असं म्हणायला लागेल की सुरुवातीला जे काय होते की नाही त्यांची फार गळती झालेली आहे. आणि आता बघाल तुम्ही मोजकेच हे जे काही शस्त्रधारी आहेत, दंडकधारी आहेत, ते पुढे आलेले आहेत. ह्या मोहिमेच्या ज्या वाटा असतात की नाही, तुम्ही बघाल आता आपण जंगलामध्ये आलेलो आहे. सकाळचे वाजलेले आहेत साधारण 11, सव्वा 11 झालेले आहेत आणि तीव्र ऊन अगदी आपल्याला लागतं आहे. आता होप सो पुढे आपल्याला की नाही असं जंगलातून जायला मिळेल. खरं तर ही जी वाट असते ती वाट आपल्याला कळत नसते. आपल्याला फक्त सुरुवात माहीत असते, उंबरठ्याहून झालेली आहे. मुक्काम अजून किती आहे, काय आहे ते सगळ्यांसाठी काय म्हणतो आपण, सरप्राईज म्हणायला लागेल. 5 मिनिटं असं बोलत नेता आहेत आता. आणि
ह्या मोहिमेबद्दल जर सांगायचं म्हटलं की नाही, आपण जे करतो ते कोकणातून करतो. कोकणातलं वातावरण जर तुम्ही म्हणायला गेलात तर दमट वातावरण असतं. आणि तुम्ही बघाल हा फेब्रुवारीचा महिना चालू आहे, त्यामुळं उन्हाचा त्रास, ते दमट वातावरण, त्यामुळं थोडाफार त्रास होतो आहे. बाकी भन्नाट चालू आहे मोहीम. आपल्याला वेगवेगळ्या तालुक्यातले, वेगवेगळ्या जिल्ह्यातले, वेगवेगळ्या गावातले धारकरी इथं भेटत असतात आणि अगदी त्यांच्यासोबत आहे की नाही जीवाभावाचं नातं होत असतं. मोहीम टू मोहीम आमच्या भेटी होत असतात, पण तरी देखील अगदी आम्ही कालच भेटलो की काय असं जाणवतं. आता माझ्यासोबत काही इतर जिल्ह्यातून आलेले धारकरी आहेत, सो त्यांचा अनुभव आपण थोडासा विचारून घेऊया. सो दादा, तुमचा परिचय करून द्या, हे तुमचा अनुभव कसा आहे ते सांगा. नमस्कार, मी माधवनगर विभागातून आलोय. हां आता ही माझी 6वी मोहीम आहे. हां आणि माझा एक मोहिमेचा अनुभव असा आहे की जी भीमाशंकर ते शिवनेरी हां जी मोहीम होती, हां. तिथं जे वर्सुबाईचं पठार होतं हां ते आम्हाला प्रतिदिन एकच सांगत होता धारकरी, हा इथं हे डोंगर पास झालं की पुढं मुक्काम आहे, हे डोंगर पास झालं की पुढं मुक्काम आहे. आम्ही पहाटेचं 5 वाजता निघलो होतो. बरोबर. ते आम्हाला त्या मुक्कामला वर्सुबाईला पोहोचायला 7 वाजले होते. बापरे. हा असा एक अनुभव आहे. परत दुसरा अनुभव काय, जी लॉकडाऊन मध्ये मोहीम झाली हां. पन्हाळगड ते हां. विशाळगड. बरोबर. ते विशाळगडला पण जे मसई पठार जे होतं जाताना, बरोबर. ते इथं पाण्याचं काही पाण्याची एवढी कमतरता होती की 1 लिटर पाणी त्यामध्ये 5-6 जण प्यायचे. असे भरपूर अनुभव आहेत आणि ह्या पण मोहिमेचा अनुभव आपल्याला पुढे येतच राहील. खरं आहे, खरं आहे. आपण मोहिमेमध्ये जे म्हणत असतो की नाही खडतर वाटा, त्या नेमका कशा असतात, तर आता ही वाट जी आम्ही उतरतोय की नाही ती त्याच प्रकारची आहे. तुम्ही बघाल पूर्ण घसारा आहे, मागे आपण तो कडा उतरून आलेलो आहे, पाठीमागून तो चढून आलेलो आहे. सो अशा वाटा सह्याद्रीतल्या ह्या मोहिमेमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळत असतात. आणि आत्ता सकाळचे वाजलेले असतील 11:30 पावणे 12 आणि ह्या सगळ्या वाटांवरती की नाही आपल्या धारकऱ्यांना रस्ता दाखवण्यासाठी काही शिलेदार नेमलेले असतात. तुम्ही बघाल पाठीमागे धारकरी उभे आहेत आणि पूर्ण शेवटचा धारकरी उतरेपर्यंत त्यांचं ते काम आहे आणि ते बजावत असतं. मोहिमेच्या वाटा चालत असताना की नाही तुम्हाला भरपूर अनुभव येत असतात आणि त्यातला एक जर म्हणायचं झालं, पण मोहिमेमध्ये काही धारकरी अनुवानी पायाने ही संपूर्ण मोहीम करत असतात. त्याचं कारण एकच आहे की ही जी शिवप्रतिष्ठानची धारातीर्थ गडकोट मोहीम आहे, ती मोहीम जगण्यासाठी आपण असं करत असतो. ह्याच वाटेवरून कधी काळी आपले मावळे गेले असतील, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं अस्तित्व या ठिकाणी होतं आणि त्याची जाण असल्यामुळं आपण अशा गोष्टी करत असतो. असेच एक मोहिमेतले धारकरी माझ्यासोबत आहेत, हलगी पथकामध्ये असतात मुळात ते, आणि दरवर्षी अनवाणी पायांनी ही मोहीम करत असतात. तर मला दादा तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा परिचय करून द्या, तुमची कितवी मोहीम आहे आणि कधीपासून तुम्ही अनवाणी पायांनी करताय? साधारणतः माझी ही 11वी मोहीम आहे. हां हां. आणि मी पहिल्यापासूनच मोहीम अनवाणी पायाने करतो. बरं. माझ्या सगळ्या मोहिमा आतापर्यंत अनवाणी पायाने झाल्या आहेत. हो. हे करण्यामागचं कारण? हे करण्यामागचं कारण म्हणजे आज आपली कित्येक मावळे या जावळीच्या खोऱ्यात या पाय वाटांवरती खर्ची पडली म्हणून ह्याची खर्ची पडलेल्या रक्ताची धूळ कुठेतरी आपल्या घरापर्यंत पोहोचावी, देवघरापर्यंत जावावी आणि असंच कायमस्वरूपी घडत राहून यांची विचारसरणी आपल्यापर्यंत कायम सतत आपल्यापर्यंत पोहोचत राहावी, यासाठी म्हणून मी. तुम्हाला सर्वांना नक्कीच एक प्रश्न पडला असेल की अशा मोहिमा करतायत अनवाणी पायांनी, म्हणजे त्यांना त्रास होत नाही का, त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये असेच अनवाणी पायांनी चालतात का? तसं नसेल ना दादा, तसं नाही. पण त्यापेक्षाही जास्त जो त्रास होतो नाही त्यापेक्षा जास्त त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे ती जास्तीची आहे आणि त्यामुळंच हे तुम्ही करताय. हो. छान वाटलं दादा भेटून तुम्हाला. धन्यवाद. आणि आत्ता आपण ध्वज आपला विसावायला थांबलाय की नाही, त्यामुळे पुढे आल्यानंतर तुम्ही बघाल पाठीमागे पूर्ण हलगी पथक आणि सगळे इथे असे थांबलेले. तुम्हाला पाठीमागचा हा डोंगर दिसतोय की नाही, ह्याच डोंगर रांगेने आपण आता खालती उतरलेलो आहोत आणि ह्या वाटेला लागलेलो आहोत. आपला ध्वज इथे येऊन थांबलेला आहे आणि तुम्ही बघाल तिथे छोटी अशी की नाही मुंग्यांसारखी अगदी आपल्या धारकऱ्यांची लाईन दिसते. अगदी शिस्तीने धारकरी उतरत आहेत आणि तुम्ही शिस्त बघाल धारकऱ्यांची कशी आहे. आता इथे आलेलो आहोत, इथं पुढे आल्यानंतर एक वाडी लागलेली आहे, आपलं हलगी पथक पुढे आहे आणि ह्या देखील मोहिमेचा जो काही प्रवास आहे की नाही तो अगदीच खडतर आहे. मागे तुम्हाला मी एकेरी वाट जी सुरू झाली की नाही ती दाखवली होती. आता ती जी वाट आहे ती इथे येऊन संपलेली आहे आणि इथून पुढचा जो आपल्या मुक्कामापर्यंतचा जो प्रवास आहे की नाही तो फक्त आणि फक्त डांबरीने होणार आहे. पण आता धारकरी जे अडकलेत, ज्यांना वेळ लागणार आहे की नाही तो फक्त तिथेच लागणार आहे. पाठीमागे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की तिथं खूप जास्त असा घसारा झालेला आहे, त्यामुळं मग तो काय म्हणतो म्हणजे तिथं धारकऱ्यांची ट्रॅफिक जाम होऊ शकते, गर्दी होऊ शकते आणि तिथून खालती यायलाच आपल्याला उशीर लागणार आहे. नाही म्हटलं तरी नेहमीप्रमाणे आपल्याला जो वेळ लागतो की नाही संध्याकाळी 8, 9, 10, 11, 12 देखील होतात. सो आज देखील की नाही तितकाच वेळ लागेल असं वाटत आहे.
बघूयात आता पुढे गेल्यानंतर. कोणती वाडी आहे? कुठली? उतेकरवाडी. हा. आणि तुम्ही आता ते मुऱ्यावर जाता का तुम्ही? जातो. आमचे म्हणजे नातेवाईक आहेत म्हणून जाता. म्हणजे ही वाट वापरातली आहे. घसारा खूप जास्त झालाय ना तिथला. ह्याला अजून दुसरी वाट आहे का कोणती? नाही ना. होय. नाही जात ना. हा हा. आणि आता हा इकडे उतरणार वाट खालती ही आता तुम्ही फंशीगोंड जाणार, फंशीगोंडवरून निगड्यात जाणार, निगडा 12 वाडे आणि मग निगड्यानंतर वडगर भिवगर मग बरोबर. काथिवड्याला वस्ती आमची. बरोबर. चला धन्यवाद. आपण आता की नाही या उतेकरवाडीमध्ये पोहोचलो आणि त्या ताईंकडून थोडीशी माहिती घेतली. त्याचं कारण असं होतं की ह्या भागामध्ये फिरत असताना की नाही आपण आजूबाजूचा सह्याद्री थोडासा जाणून घेत नाही. नवीन कोणत्या वाड्या आहेत, कुठल्या गावातून कुठली वाट चालू होते, कुठल्या वाटा वापरत आहेत की नाही हा फक्त जाणून घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारत होतो. तुम्ही बघाल आपली टिहळणी टीम इथून गेलेली होती. त्यांनी मॅप सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण तरी देखील थोडीशी माहिती म्हणून मी ते शूट केलं होतं. आता आपण पोहोचलेलो त्या उतेकरवाडीमध्ये. इथे पाणी वगैरे प्रत्येक गावकऱ्यांनी ह्या वाटेवरती की नाही धारकऱ्यांसाठी भरपूर काय म्हणतो पाणवठे बनवलेले आहेत. आणि इथेच आता पाणी रिता झालेलं पाणीसाठा भरून इथे ध्वजाचं पूजन होईल आणि मग आपण पुढे निघणार आहोत. त्या वाडीतून अगदीच की नाही पुढं आल्यानंतर आपण आता ह्या डांबरी रोडला लागलेलो आहे. म्हणजे इथून जे काठेवाडी आपलं मुक्कामाचं ठिकाणी की नाही तिथंपर्यंतचा प्रवास हा फक्त आणि फक्त आपला हा डांबरीने होणार आहे. म्हणजे ह्या पहिल्या दिवसामधल्या जो प्रवास होता मोहिमेचा आपला तो जो आहे की नाही तो एकेरी वाट जी होती ती आता संपलेली आहे. आणि त्यामुळं धारकऱ्यांना आता चालण्यासाठी तेवढा जास्त काय म्हणतो आपण त्रास होणार नाही एकेरी वाटेचा. पण एक गोष्ट आहे, आत्ता 1 वाजून गेलेले आहेत आणि दुपारचं जे तीव्र ऊन आहे ते चालू झालेले आहे. आता एक गोष्ट होणार बरं का, आता जे धारकरी आहेत की नाही वरती अडकलेले आहेत ते जेवण करतील आणि आता 1-1.5 तासही वाजलेलं आहे की नाही त्यामुळं 3-4 वाजेपर्यंत ते झोप घेतात मस्त. आणि त्यानंतर मग उरलेली जी काही पायवाट आहे ती चालायला घेतात. आणि त्यामुळं प्रॉब्लेम असा होतो की मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना उशीर होतो खूप जास्त आणि व्याख्यान तर मिळतच नाही, पण बाकीच्या गोष्टी देखील खूप त्रास होतो नंतर त्यांना. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्या धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये धारकरी कसा तयार होतो. आम्ही जसं त्या डांबरीला लागलोय तसं पूर्ण आहे की नाही ऊन लागतंय आम्हाला. पाठीमागून पूर्ण उन्हाचा तीव्र प्रकाश आहे आणि आता जिथे डांबरीमध्ये आम्ही विसाव्याला बसलोय तो देखील तापलेला आहे. सो अशाच खडतर प्रवासातून जो धारकरी घडतो की नाही तोच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. आजी कोणतं गाव? वडगर. हा. मोहीम पहिल्यांदा आली का? पहिल्यांदा झाली. कसं वाटतंय? छान वाटतंय, एकदम आनंद झालाय. होय. एक साधारण आता दुपारचे 2:15 झालेले आहेत आणि इथं आल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणाचं जे गाव होतं काठेवाडी तिथं असलेलं आपलं जे कार्यालय आहे आणि तिथले जी गाणी जी लावलेली आहेत की नाही ती ऐकू येत आहेत. आणि भन्नाट प्रवास होता बरं का पहिल्या दिवसांचा. नाही म्हणता म्हणता बापू आपण भरपूर पट्टा कव्हर केला. एक आत्ता आपली मोहीम की नाही ऑलमोस्ट मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोचलेली असं म्हणता येईल. पाठीमागे तुम्ही बघाल काठेवाडी गावाचं जे देवस्थान आहे तिथे संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. आता ध्वज आपल्या तिकडे गेलेला आहे, तिथे काही श्लोक झाले आणि दर्शन घेऊन आता आपण मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहोत. म्हणजे हे जे काठेवाडी तुम्हाला गाव दिसतंय की नाही, गाव सोडून थोडंसं पुढे गेल्यानंतर मोकळ्या पटांगणामध्ये की नाही आपला आजचा मुक्काम होणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर की नाही आपण आता दुपारचं जेवण जेवतो. म्हणजे साधारण सकाळी आपण की नाही 10-10:30 जे नाश्ता केला होता. मुक्कामाच्या ठिकाणी ध्वज जो आहे तो 2 वाजता पोहोचला आणि आता आपण सगळे की नाही फ्रेश झाल्यानंतर खातो. आता ह्या 4 दिवसामध्ये हा सह्याद्रीच्या जंगलांमध्ये कुठलं जेवण घ्यायला पाहिजे सोबत. तुम्ही बघाल इकडे आपण की नाही बाजरीच्या भाकरी आहेत, तीळ लावलेल्या,
कांदा असेल, टोमॅटो असेल, मिरचीचा ठेचा आहे. आता भाजी वगैरे आपण जे म्हणतो की नाही ते पहिले फक्त 1 ते 2 दिवसांमध्ये खायला मिळतं. आता पहिलाच दिवस आहे तरी देखील ह्या कोकणातल्या याच्यामध्ये काही दमट वातावरण खूप आहे आणि त्या गरमीमुळे की नाही भाजी वगैरे खराब झालेली आहे. त्यामुळं लोणचं वगैरे असेल सो अशाच गोष्टीवरती हेच जेवण आपल्याला खाते की नाही हे मोहिमेचे दिवस काढायचे असतात. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे समारोह असेल त्याच्या आदल्या दिवशी आहे की नाही आपल्याला भंडारा देखील, तुळजाभवानीचा प्रसाद देखील खायला मिळतो. भावांनो, आता तुम्ही इथंपर्यंत पोहोचलाय म्हणजे नक्कीच तुम्ही या मोहिमेचा आपल्या व्हिडिओ थ्रू आनंद घेत आहात. मागे जसं मी तुम्हाला आईस्क्रीमची गाडी दाखवली ना, मी तुम्हाला तळतळीने एक भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय, आपल्याला गुरुजींनी जी मोहीम करायची शिकवली आहे त्यांचं आपल्याला जे मार्गदर्शन मिळाले, आपले मावळे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ह्या वाट्याने गेले असतील, ते जगण्यासाठी आपण ते करतो. ते त्या काळामध्ये कसे जगले असतील ना, ते कसे राहिले असतील, त्यांनी काय खाल्लं असेल, 4 दिवसाची जे सोबत शिदोरी घेत होते त्याच पद्धतीची मोहीम आपल्याला जगायची. आणि म्हणून गुरुजी अगदी तळतळीने आपल्याला ह्या गोष्टी सांगत असतात. वाटेमध्ये तुम्हाला ह्या आईस्क्रीमच्या गाड्या असतील, वडापावच्या गाड्या असतील, तुमची मनं भरकटवण्यासाठी की नाही काय म्हणतो आपण भरपूर गोष्टी येत असतात. बट ते तुमच्यावरती आहे किती कटाक्षाने तुम्हाला ही मोहीम पार करायची आहे, मोहीम तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्यामुळं आत्ता केलं आहे मी, प्रत्येक ब्लॉगमध्ये हे सांगणार नाही, हे भाग पहिला आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे. मागच्या वर्षी देखील सांगितलं होतं, नव्याने धारकरी येतात त्यांना, जे जुने धारकरी आहेत की नाही त्यांनी सांगणं फार गरजेचं आहे आणि मोहिमेची शिस्त पाळणं देखील गरजेचं आहे. आता माझ्यासोबत आहेत सौरव दादा. तर दादा मला सांगा की मोहीम कशी वाटली तुम्हाला, आजचा अनुभव कसा होता तुमचा? आजचा अनुभव मागच्या वर्षीपेक्षा एकदम सोयीस्कर मोहीम होती. मागच्या वेळेस जे मोहिमेमध्ये अडकलो त्यावेळेस अडकलो नाही. आणि ह्यामध्ये आपल्याला एक नरवीरांचा पराक्रमाचा अनुभव या मोहिमेमधून आपल्याला मिळतो. त्यावेळेस त्यांनी कसं अनुभवलं असेल ते आता आपल्याला अनुभव मिळतात. किंबहुना आपण एवढा अनुभव तर नाहीत, पण त्यावेळेस आपल्याला कळतं तरी की आपण त्यावेळेस त्यांनी मावळे आपले कसे जगले असेल, त्यावेळेस काय खाल्लं असेल. पाण्याची आता आपल्याला सुविधा आहे पण त्यावेळेस सुविधा नव्हती. त्यावेळेस त्यांनी पाण्याची सुविधा कशी केली असेल, म्हणजे याचा आपल्याला एकंदरीत पूर्ण अनुभव घेण्यासाठी आपण मोहिमेला येणं गरजेचं आहे. आणि आजची मोहीम एकदम सोयीस्कर होती, एकदम सोपी होती मोहीम. बरोबर आहे. अजून तर पहिलाच दिवस आहे, पहिला दिवस थोडा हेक्टिक असतो. आता पुढचे 3-4 दिवस जे काय आहे आपण रायगडावरती पोहोचणार आहोत. बघूयात आता पुढचा कसा पल्ला येतोय. मला असं वाटतं डांबरीनेच असेल बऱ्यापैकी. सो बघूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ही मोहीम करत असताना की नाही आपल्याला मोहिमेमध्ये भरपूर असे धारकरी मिळतात जे वयाने बारीक असतात आणि काही जास्त वयाचे देखील असतात. तर माझ्यासोबत आता मावळ तालुक्यातून आलेला, तुझं नाव सांग, काय नाव आहे तुझं? सार्थक मधुकर शिंदे. मधुकर शिंदे. आणि किती वर्षाचा आहेस तू, म्हणजे शाळेत जातोस? कितवीला आहेस? 6वीला आहेस. म्हणजे साधारण एक 11-12 वर्षाचा आहे. कशी वाटली मोहीम तुला? मला चांगली वाटते. हा, किती मोहीम आहे तुझी? माझी पहिली मोहीम. पहिली मोहीम आहे. वा, कोणासोबत आलायस तू? भाऊ. भावांसोबत आला. बरं, छान. आता येशील का पुढच्या वर्षी? नक्की नक्की येशील? हां. आपण जे म्हणत होतो की नाही मोहिमेमध्ये आपण मगाशी बघितलं 11-12 वर्षाचे धारकरी आले होते. तसंच हे बाबा देखील मोहिमेमध्ये आलेले आहेत. बाबा तुमचं नाव काय, कुठून आलात तुम्ही? देवीदास दौलतराव काल जाते, आलो जामखेडवरून. जामखेडवरून. ही कितवी मोहीम आहे तुमची? ही दुसरी मोहीम. आधी मुलगा होता, येत होता, टेम्पो होता, टेम्पो विकल्यानंतर मग मी सुरू केली. होय. आणि वय किती आहे तुमचं? 82 संपले. 82 संपले? हो. बघा, म्हणजे 82 वर्षामध्ये तुम्ही हे करताय. कशी वाटली मोहीम तुम्हाला? योग्य. मोहीमचा काय विषय, आनंद आनंद. होय. हातपाय वगैरे काय दुखतायत? काय नाही. अगदी व्यवस्थित. आता 4 दिवस करायचे आपल्याला. हो. आणि आता पुढं असंच करायचे जोपर्यंत होतंय तोपर्यंत. बस. जोपर्यंत पाय करते तोपर्यंत असंच. बरोबर. पाय बंद झाले संपलं, बसलं जागा. चला, रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जसं की तुम्ही मागे पाहिलं या मोहिमेमध्ये की नाही आपल्याला प्रशासनाकडून खूप जास्त मदत झालेली आहे. आरोग्य विभाग जे काय होतं की नाही रायगड जिल्ह्यातलं, त्यांनी देखील आपल्याला तिथे की नाही ज्या गोळ्या वगैरे असतील, त्यानंतर ते ORS पावडर वगैरे देत होते, जेणेकरून की नाही इन्स्टंट एनर्जीचे जे काही गोष्टी असतील त्या आपल्याला तिथे ते प्रोव्हाइड करत होते. आपल्या गडकोट मोहिमेमध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की महाराष्ट्र शासनातर्फे आपला विभाग कुठला? बीरवाडी प्राथमिक आरोग्य विभाग, जिल्हा रायगडतर्फे आपल्याला खूप चांगली मदत झालेली आहे. मुलांना उन्हामुळे जो त्रास होतो त्यासाठी त्यांना ORSची सुविधा केलेली आहे. हातपाय दुखतात त्यासाठी त्यांना पॅरासिटामॉल, डायक्लोफेनॅक तसेच ॲम्ब्युलन्सची पूर्ण सुविधा दिलेली आहे. प्रशासनातर्फे आपल्याला पूर्ण पाण्याची सोय झालेली आहे. तसेच या सर्व सेविकांचा सकाळपासून 6 वाजल्यापासून यांचा संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपला संपूर्ण सहकार्य झालेलं आहे.
त्याबद्दल मी प्रशासनाचे तसेच या सर्व सेवकांचे आभार मानतो. मोहिमेच्या ठिकाणी की नाही संध्याकाळी पोहोचल्यानंतरचं नियोजन असं असतं की संध्याकाळी आपण ज्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो तिथं आपल्याला की नाही आपले काही व्याख्याते शिवव्याख्याते आलेले असतात, ते आपल्याला ते मार्गदर्शन करत असतात. आणि ह्या वर्षीची जी मोहीम आहे, जो टाईम आपल्याकडे मिळाला आहे की नाही, दरवर्षी आपल्याला 2 वक्ते असं आपल्याला ते त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे. आता ते संध्याकाळचे ऑलमोस्ट झालेले आहे 6:30 आणि आता आपल्या व्याख्यानाला सुरुवात होणार आहे. आणि अशा पद्धतीनं अथक परिश्रमाला सामोरं जात आम्ही मोहिमेतील पहिल्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे कातिवडे गावामध्ये पोहोचलो. संध्याकाळी गुरुजींचं आणि व्याख्यात्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि सोबतचा भाकर तुकडा खाऊन आम्ही लगेचच झोपी गेलो.